नमस्कार. होम मिनिस्टर पैठणी आता माहेरच्या अंगणी, को पॉवर्ड बाय nobroker.com, पॅराशूट कोकोनट ऑइल आणि गोदरेज एअर पॉवर पॉकेटच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. माथेरानमध्येच आहोत आणि या माथेरानमधल्या संत गाडगे बाबा पथ या ठिकाणी आलेले आहोत. स्वच्छंदपणे प्राणी फिरताना दिसतात आणि आलेले पर्यटक सुद्धा या माथेरानमध्ये स्वच्छंदपणाने विहार करताना दिसतात. असं हे आनंदाचं ठिकाण माथेरान. ज्या वहिनींचं सासरचं नाव तृणा भरत देसाई आहे, माहेरचं नाव सुप्रिया अशोक शेलार असं आहे, ज्या ठिकाणी आता आपण स्वागतासाठी सज्ज असलेल्या त्या स्वागताचा स्वीकार करूया. आणि आता वैदी उखाणा घ्या. सासर माझं खूप चांगलं, तो आम्ही गणेश भुवनी. भरतरावांचं नाव घेते, आज पैठणीचा खेळ खेळते मी माहेरच्या अंगणी. अरे वा, जोरदार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पात. नमस्कार. नमस्कार. द्या ओळख करून. ही माझी आई. नमस्कार. ही माझी मोठी ताई. आणि अभ्यासात कोण चांगलं होतं 5 जणींमध्ये? अभ्यासात ही तुम्ही आणि 4थी नंबरची बहीण माझी. हो का? पण आता 5 जणी कुठे कुठे असता? आम्ही दोघी माथेरानला असतो, माझी ताई आणि मी. आणि 3 नंबर बहीण बोरिवलीला असते आणि 4 नंबर बहीण जी आहे ती पण बोरिवलीलाच असते. अच्छा, तुम्ही दोघी माथेरानमध्ये. हो. तुमचं कसं जमलं? माझं लव्ह मॅरेज आहे. ते काय वेगळं सांगण्याची गरज आहे? काय सांगणार या अंगणाविषयी तुमच्या? आजूबाजूचे माझे खरंच खूप चांगले आहेत सगळे. सगळे आम्ही एकत्र येतो, काही फंक्शन असेल आमच्याकडे तरी या अंगणातच सगळे एकत्र येतो. त्यामुळे हे अंगण फार महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. मग अशा वेळेला या 5 जणींची पाठवणीचा जेव्हा दिवस आला त्यावेळेला मनातले काय भावना होते? बऱ्याच म्हणजे टेन्शन पण होतं. हे अंगण सोडून दुसऱ्या अंगणी जायचं म्हणजे भरपूरच, म्हणजे तिकडचे जी सासरची मंडळी आहेत ती कशी असतील किंवा काय असं त्याच्याबद्दल विचार भरपूर होते. आणि मेन म्हणजे हे अंगण सोडायचं ह्याचंच टेन्शन जास्त होतं.
की ते आम्ही सगळे मिळून मिसळून राहायचं वगैरे, ते आठवणी जास्त हे करायचं, भरून यायचं असं. पण जनरली मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा प्रत्येकीच्या डोळ्यात पाणी असतं, तर तुमच्या 5ही जणी जेव्हा इकडनं सासरी निघाल्या तेव्हा डोळ्यात पाणी होतं? सगळ्यांच्याच होतं. आता मिस्टरांच्या असतं का? माझ्या आई वडिलांच्या जास्त होतं आणि वडिलांच्या तर खूपच होतं. हो, कारण वडील म्हणजे जास्त जवळचे आमचे. मग त्यांना खूप मिस करता? हा, भरपूर मिस करतो. आज असते तर ते खूपच खुश झाले असते. म्हणजे भरपूर लवकर सोडून गेले, त्याबद्दल खूपच हे वाटते मला. ते खरंच आज खूप आले असते तर चांगलं झालं असतं, असं इथे असते तर. आई, काय सांगणार या लेकींबद्दल तुमच्या? 5ही जणी सगळ्यात चांगल्याच हुशार, समजदार अशा, नेहमी हसत चेहरा, कधी जिद्द नाही करणार, काही नाही, सगळ्यांशी मिळून मिसळून असणार राहतात. आता पण थोड्या हे पहिल्या लहानपणी करायच्यात मारामारी, पण आता चांगल्या मिळून मिसळून राहतात. त्या बहिणीकडे द्या, त्यांचं काय म्हणणं आहे? ती लहानपणापासूनच म्हणजे अशी हुशार, मन मिळवू आणि हुशार होती लहानपणापासून, आणि आता पण तशीच आहे ती. सुप्रिया तिच्या पप्पांबरोबर म्हणजे माझ्या दादाबरोबर यायची पुण्याला. फार म्हणजे त्या दादाचं एक शेपूटच होतं. तुम्ही लहानपणी खूप डॅशिंग होता, बरोबर आहे? छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं करायचा, हो ना? हो. पहिले इथे कसे डबा एक्सप्रेस हे सगळे खेळ लहानपणापासून या मुलींचे चालले. कुठला खेळ खेळायच्या त्या? विटी दांडू, डबा एक्सप्रेस. डबा एक्सप्रेस काय असतो खेळ? जरा विचारतो, थांबा, सांगा. डबा एक्सप्रेस काय असतो? म्हणजे डबा घ्यायचा, असं समोर ठेवायचा, डबा, हा हा, आणि तो लांब फेकायचा कुठेतरी, तोपर्यंत सगळ्यांनी जाऊन लपायचं बरोबर. आणि मग शोधायचं, ज्याच्यावर राज्य असेल त्याने मग डबा शोधायचं. कोण आणायचं? डबा तो ज्याच्यावर राज्य असेल ना त्याने त्याने तो घेऊन यायचा. बरं बरं आणि बरं. बाकीच्यांना लपले जे आहेत त्यांना शोधायचं, त्याला डब्बा एक्सप्रेस म्हणायचं. अजून कुठला खेळ होता? लगोरी वगैरे, विटी दांडू, दांडू, लगोरी. आणि मेन खेळ म्हणजे आमचा एकमेकांच्या डोक्यामध्ये माती होती. राग आला ना हा, की राग. मग तो दुसरं काहीच नाही ना, मग ती माती उचलायची आणि एकमेकांच्या अंगावर टाकायची. काय चांगला छंद होता. मस्त, खूप छान आजोबा वाटायचं. आणि आजी जाम वरडायचे ह्यांना. खूप छान वाटायचं. जाम वरडायच्या. बघितलं, त्यांच्या डोळ्यात सगळं बालपण तुमचं दिसतंय. दिसायला आलं. कारण या ठिकाणी असलेल्या मातीतले खेळ हे विशेष आकर्षणाचे होते, आणि राग आल्यानंतर समोरच्याच्या अंगावर माती टाकणं हा माथेरानचा छंद आहे, हे मला पहिल्यांदा कळलं इतक्या वर्षामध्ये. हो सर. बरं, या गप्पा अशाच सुरू असणार आहेत. अजूनही मला सगळ्यांना बोलतं करायचंय, फक्त एक छोटंसं आव्हान आहे तुमच्यासाठी. आणि ते आव्हान असं आहे की एक चित्र आम्ही दाखवणार, कुठलं काढायचं ते. या वहिनी ते चित्र काढणार, आणि जर तुम्ही ओळखलं तर आज या माऊलीला सोन्याची नथ तुम्ही तुमच्या बहिणीला बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. हा, चित्र काढणं तुमच्यावर आहे. चित्र फक्त काढता जे येतं. लिहिलंय तेच चित्र काढा, ही प्रार्थना आमची. मी प्रयत्न करेन. तोच प्रयत्न तुम्हाला बक्षिसापर्यंत हो, पोहोचवणार. चालेल, बघूया चालेल. काय आहे. तुम्ही चित्र काढायचं आणि तुम्ही ओळखून ते घेऊन यायचं 1 मिनिटामध्ये. आता म्हणजे टायमिंग तुम्ही लगेच सांगा. वेळ सुरू झाली आता 1 मिनिटात. त्या काय करतायत बघूया आपण. सांगा काय ते. ओळखलं? द्राक्ष. 20 सेकंद झालेली आहेत. 30, 40. बघू चित्र, बघू तुमची द्राक्ष बघू. अशी द्राक्षे जर कुठे विकत मिळाली तर ही फक्त माथेरानमध्ये मिळतात. झी मराठीकडून ही सोन्याची नथ तुम्हाला ताईंनी मिळेल. नमस्कार जावई बापू. नमस्कार. बरं वहिनी, तुम्ही भेदभाव करता असं आमचं म्हणणं आहे. कशाबद्दल म्हणजे? एकूणच नाही, आम्ही तुमच्याकडे आलोय, हो. तेही तुमच्याकडे आलेत. जावयांना खुर्ची दिली, आम्हाला कठड्यावर बसवलं. मान्य करावं लागेल तुम्हाला. नाही नाही, पण कसा आहे स्वभाव त्यांचा? खूपच शांत आहेत. हा. आणि अबोल आहेत, जराशी अशी अबोल. किती वर्ष झाली लग्नाला? 12. 12 वर्षात का बोलायचे बंद झाले तुम्ही? नाही पहिल्यापासून येतं. नाही नाही, तुम्ही आता म्हणाला अबोल आहेत. अबोल आहे, शांत आहेत, मन मिळावू आहेत, आणि मला भरपूर समजून घेतात. तुमच्याकडे कोण कोण? माझे आई वडील गावी असतात. बर. आणि इथे मी मिसेस, मी आणि मुलगा असतो, आणि माझ्या वहिनी आहे, ह्या दोन्ही पण. नाही पण आई कुठे असतात? आई वडील आई गावी असतात, गोव्याला असतात.
अच्छा, तिकडे असतात का आई म्हणजे बाबा? गोवा बॉर्डर येते आमची ऍक्च्युली. बरोबर. आणि आपण काय करता? मी ऑटोमोबाईल मध्ये आहे. मग तुमची भेट कुठे, का इथे आला होता? नाही, एक आमचं आध्यात्मिक मंडळ आहे, त्याच्यामध्ये आम्ही दोघं एकत्र म्हणजे 5 वर्ष होतो. चांगली उपासना केली तुम्ही. त्याच्यामध्ये आमची भेट झाली. उपासनेचं फळ बघितलं तुम्ही, किती छान असतं. खरंच छान भेटली. म्हणजे ती जशी माझ्या जीवनामध्ये आली तशी माझ्या म्हणजे घरामध्ये लक्ष्मीसारखी झाली. म्हणजे माझी उन्नती होत गेली. वा 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 वा. बरं, हे वाक्य बोलायचं सांगून आणलं होतं? नाही. इतकं सगळं आनंदाचं वातावरण, एवढं मोठ्या कुटुंबात तुम्ही आलेले आहात, काय सांगणार या कुटुंबाविषयी? ह्या कुटुंबामध्ये जेवढा आदर आहे म्हणजे दुसऱ्यांबद्दल, म्हणजे मी जेव्हा येतो तर म्हणजे आपुलकीने सगळे विचारतात. बरं, मग मला सांगा, त्या उपासना केंद्रामध्ये तुम्ही आधी गेलात की ते आधी आले? ते होते अगोदर. ते होते. हा, म्हणजे मी याच्या अगोदर ते होतेच पहिल्यापासून. मग ते गायत्री मंत्र शिकवायचे. तुम्ही गायत्री मंत्र शिकवायचे? मग ते मी पण त्यांच्याकडून गायत्री मंत्र घेतला. तुम्ही घेतला मंत्र? व्हेरी गुड. आणि आता कुठले मंत्र घरात ऐकायला येतात? सगळेच मंत्र येतात. बरं, तुम्हाला हे माहिती आहे एवढं बोलताय ते, संध्याकाळी घरी जायचंय. मग मला सांगा, त्या उपासना केंद्रामध्ये तुम्ही एकमेकांना प्रपोज केलं? नाही. मग नाही, आमचे म्हणजे आम्ही भेटायचोच एकमेकांना. म्हणजे त्या उपासना केंद्राचे जे कार्यक्रम असायचे त्याच्यामध्ये आम्ही भेटायचो. तर आम्ही फोनवर पण कॉन्टॅक्टमध्ये असायचो. तेव्हा यांना मग माझा स्वभाव वगैरे, मी तिथे केंद्रामध्ये आमच्या सगळ्यांशी व्यवस्थित म्हणजे मनमिळावूपणे असं वागायचे, असं यांचं म्हणणं. असं थांबा, त्यांना बोलू द्या ना, काय म्हणतायत ते. तर मग त्यांनी मला एकदा विचारलं की म्हणजे कसं आहे माथेरानचं हवामान असं? नाही, म्हणजे माझ्याशी लग्न करशील का म्हणून डायरेक्ट. डायरेक्ट कुठून हे बळ आणलं आपण? नाही, तेवढं मला माहिती नव्हतं त्यावेळी. म्हणजे याच्या बहिणी खरं बोलले ते. मग हा, तेव्हा पण मी म्हणजे त्यांना त्या टायमाला माझ्या अंगावर म्हणजे व्हाईट स्पॉट होते, फोड होतं. त्याच्यामुळे त्यांना मग मी सांगितलं माझा विचार लग्नाचा नाही आहे म्हणून, नाही मला करायचं आहे लग्न असं. आणि मग त्यांनी एकदा मला भेटून सांगितलं की तुझं दिसणं महत्त्वाचं नाही आहे माझ्यासाठी, तुझं असणं माझ्या जीवनात महत्त्वाचं आहे. म्हणजे तू कशी दिसतेस, कारण माझ्या अंगावर ते भरपूरच होतं कोड, म्हणजे असं दिसायचं. म्हणजे आता पूर्णपणे गेलेलं आहे म्हणा त्यांच्याच ह्याने. मग मी ते वाक्य त्यांनी जेव्हा बोललं तेव्हा मग मी निरुत्तर झाली. आणि मग थोड्या दिवसांनी म्हणजे 2-3 महिन्यानंतर मी त्यांना हो बोलली. दिसण्यापेक्षा असणं फार महत्वाचं आहे. म्हणजे माणसाच्या बाह्य अंगावरती न भुलून जाता अंतर्मनावरती प्रेम करून त्या माणसातलं चांगुलपण जर आयुष्यात आलं तर नक्की आनंदाचे आणि सुखाचे दिवस येऊ शकतील. हा विचार तुम्ही त्यावेळेला केला? नक्कीच केला मी. बरोबर. तुम्ही मगाशी सांगितलं यांच्या येण्याने तुमच्या आयुष्यात खूप छान फरक पडला. भविष्यात अजून काय करण्याची इच्छा आहे? कारण मी जे ठरवलं ते मला एका पाठोपाठ एक येत गेलं. माझं घराचं एम होतं, स्वतःचं घर, ते पण तिने पूर्ण करून दाखवलं. कारण मी जो पेमेंट जो आणतो तर ही सगळं ती व्यवहार सगळंच बघते. त्याच्यामुळे मला वेगळं काही बघता येत नाही. म्हणजे असं खुश आहेत. या अशा गप्पा सुरू असताना घरातल्यांचं आता काय म्हणणं आहे तुमच्याबद्दल ते ऐकायचंय. बोला जाऊबाई बोला. आहे, स्वभाव चांगला आहे, मनमिळावू आहे. हो काय? बरं. स्वभावाने चांगली आहे, मनमिळावू आहे. फक्त एक आवडत नाही म्हणजे धार्मिकता खूप आहे. बरं. धार्मिकता खूप आहे. तर तो तिचा स्वभाव असेल, पण कधी कधी खटकला जातो की बाबा एवढं नाही करायला पाहिजे. म्हणजे काय करतात? हा, म्हणजे देवपूजा वगैरे म्हणा किंवा एखादी गोष्ट म्हणजे तिला पटत असेल तर ते समोरच्याला पटत नसेल तरी पण नाही ती केलीच पाहिजे. कधी कधी असं होतं, नेहमीच असं म्हणजे आपली मतं समोरच्यावर लागतात. कधी कधी होतं, नेहमी सगळ्यांना उदबत्ती देऊन बसवतात घरात. मी भावजा आहे त्यांची, त्या नणंद आहेत माझ्या. खूप म्हणजे गोड स्वभाव आहे त्यांचा. नेहमी हसतमुख असतात आणि सगळ्यांची मिळून मिसळून राहतात. आणि येताना इकडे नेहमी सगळ्यांसाठी काय ना काय घेऊन येतात. इयरिंग्स वगैरे काय ना काय आणतात. चला भाई, तुम्ही आणता म्हणून तुमच्याबद्दल बरं बोलता. नाही असं नाही. अरे म्हणजे कळलं मला. माझी बहीण खूप लाडकी बहीण आहे आणि भरपूर प्रेम आहे माझ्यावर भरपूर तिचं. आणि भाऊजी पण माझे एकदम खास लाडके. बरं. आणि आले की दुकानात येतात दोघं जण जोडीनी आणि मिसळ वडापाव खाऊन जाणार. एकदम आमचा फेमस आहे. तुमचं मिसळचं दुकान आहे? रेस्टॉरंट आहे आपलं. रेस्टॉरंट. बरं, आता ना एक जरा मला बघायचंय, एवढं ते करतात पण बायकोसाठी किती धावपळ करतात ती बघूया. बरं, खेळ सोपा आहे. तुमचे डोळे बंद होणार,
5 पदार्थ समोर ठेवले जातील किंवा 5 वस्तू ठेवल्या जातील. डोळे बंद आहेत, स्पर्शाने ओळखायच्या. 5ही वस्तू तुम्ही ओळखल्या तर या माऊलीला झी मराठीकडून तन्मणी तुम्ही आज बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. बघूया ओळखणार का या वस्तू. बघूया ओळखतात काय. बोलायचं नाही कोणी. पदार्थाचं नाव सांगायचं. लसणाच्या पाकळ्या आहेत. अरे वा, अभिनंदन. शेंगदाणा आहे, अगरबत्ती. बसा पूजेला तुम्ही. पेढा आहे, काय लाडू करताय. मुगाची डाळ आहे. अभिनंदन. झी मराठीकडून हा तन्मणी वहिनी तुमच्यासाठी. अभिनंदन. कार्यक्रमाची सुरुवात झाली तेव्हा जी बहीण तुमच्याबरोबर बसली होती, डॅशिंग बहीण, बरोबर आहे, त्या आणि तुम्ही या दोघी या अंगणामध्ये आज पैठणीचा खेळ खेळणार. मला बघायचंय पैठणी त्या माथेरानमध्येच ठेवणार का पैठणी घेऊन तुम्ही डोंबिवलीला जाणार. माहेरच्या आठवणी सोबत घेऊन आपली ही माहेरवाशीण आता अंगणात पैठणीच्या खेळासाठी सज्ज होणार आहे. या ओटीच्या पदरात मायेच्या शुभेच्छा अखंड राहू देत हीच प्रार्थना करूया. विशिष्ट अंतरावरती एक पांढऱ्या रंगाची पट्टी चिकटवलेली आहे. एक टेबल टेनिसचा किंवा छोटा जो चेंडू आहे तो घ्यायचा आणि गाळणी, जी चहाची गाळणी आहे, ती बॅटसारखा वापर करून तो चेंडूला टोलवायचा आणि तो घरंगळत जाऊन पुढे ठेवलेल्या बास्केटमध्ये गोळा व्हायला पाहिजे. दोघींनाही प्रत्येकी 10 संधी मिळणार. या 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातले होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण पैठणी घेऊन जाणार. पैठणी डोंबिवलीला जाणार की पैठणी माथेरानमध्येच राहणार ते आत्ता ठरणार. चला, शुभेच्छा आहेत तुम्हाला. 1 3 4 5 संधी झालेल्या आहेत. गुणसंख्या 0. 1 आता या ठिकाणी 5 संधी झालेल्या आहेत. गुणसंख्या 0. निर्णायक 5 संधी या टप्प्यावरती. बघूया कोण जिंकणार पैठणी. 1 2 झाले आता. 3 4 5. आता तुम्ही. 1 2 1 4. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या स्मिता वहिनी. त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या तृणा वहिनी. त्यांना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. सासरी निघालेली ताई आपल्या आईकडे तुळशीचं वृंदावन देत आहे. आला निरोपाचा क्षण, राहील माहेरी आठवण. आरोग्यदायी सावली देते तुळस माऊली. आपणा सर्वांना आणि या कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.